मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि रोजच आपल्याला मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न पडतो। सकाळच्या काही गडबडीच्या वेळेत सुद्धा अगदी झटपट बनणारी ही रेसिपी मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। छोले बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। छोले बनवण्यासाठी छोले आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत। रात्रभर भिजवल्यामुळे छोले अगदी मऊ पडतात आणि ते पटकन शिजतात। हे छोले मी कुकरमध्ये 3 शिट्ट्यावर शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। बरेच जण काय करतात की ग्रेव्ही बनवायची म्हटलं की कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतात। परंतु सकाळी घाईगडबडीच्या वेळेत जेव्हा आपल्याला टिफिन बनवायचा असतो त्यावेळेला इतकं सगळं होणं शक्य होत नाही। त्यामुळे अगदी बारीक कट करून कांदा वापरला तरीसुद्धा ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे। या वेळेला यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। एखादा मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा थोडासा कच्चापणा निघून जाईल। स्वयंपाक करताना आपण एकाच वेळी एकच गोष्ट करतो असं कधीच होत नाही। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, त्यामुळे इकडे फोडणी देत देत आपण बाकीची कामंसुद्धा उरकून घेत असतो। आलं लसूणची पेस्ट आणि कांदा थोडंसं परतवून झालं की त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे। इथे मी मीडियम आकाराचा 1 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। टोमॅटो इथे बारीक चिरूनसुद्धा घालू शकतो, परंतु मिक्सरमध्ये बारीक करून घातला की तो लगेच भाजला जातो आणि भाजी पटकन व्हायला मदत होते। थोडा वेळ टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहे। टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं, तर ते थोडंसं सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घ्यायचे। जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी छोले भटुरेचा स्पेशल प्लॅन बनवणार असाल तर रेसिपी नक्की ट्राय करा। तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, थोडासा गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर घालून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये रेडीमेड भेटला जाणारा छोले मसालासुद्धा वापरू शकता, त्यामुळे या मसाल्याची टेस्ट अजून छान येईल। मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये छोले शिजवत असताना जे आपण पाणी वापरलेलं होतं तेच पाणी इथे आपण वापरायचं आहे। एक्स्ट्राचं दुसरं पाणी गरम करून वापरायची ते गरज नाही। अगदी थोडंसं पाणी घालून मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल आणि ग्रेव्हीला एकसारखी टेस्ट येईल। मसाले भाजत असताना गॅस नेहमी मंद आचेवरतीच ठेवायचा। यामध्ये मी अजून थोडंसं पाणी मिक्स करून मसाले छान भाजून घेणार आहे। त्यामुळे काय होईल की भाजीला रंग खूप छान येईल आणि ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी होईल। मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत, ग्रेव्हीला तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे। तर या स्टेजला अजून एक गोष्ट इथे मी ॲड करणार आहे, ज्यामुळे ग्रेव्हीला थिकनेसपणा खूप छान येईल आणि छोले मसालेला टेस्टसुद्धा खूप छान येईल। गॅस पूर्णपणे कमी करून यामध्ये मी पाव वाटी दुधावरची साय वापरलेली आहे। ग्रेव्हीमध्ये साय मिक्स करत असताना गॅस एकदम मंद आचेवरतीच ठेवायचा, ज्यामुळे ती साय फुटली जाणार नाही आणि ग्रेव्हीचा जो थिकनेसपणा असतो तो एकदम परफेक्ट होईल। एखादा मिनिट एकसारखं ढवळत ही साय आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। साय व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झाली की साईडने तेल सुटायला सुरुवात होते। साय वापरणं अगदी ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरीसुद्धा चालेल, परंतु सायमुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि एकसारखं ढवळून घेतलेलं आहे। या पद्धतीने बनवलेली छोले मुले अगदी आवडीने खातात। ही भाजी फक्त भटुरेसोबतच नाही तर अगदी प्लेन पराठा किंवा चपातीसोबत, भातासोबतसुद्धा खूप छान लागते। ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। या स्टेजला आपण शिजवून घेतलेले छोले यामध्ये पाण्यासकट मिक्स करणार आहे। छोलेमधलं पाणी आपल्याला बाहेर टाकून द्यायचं नाही, भाजीमध्येच मिक्स करायचं, कारण आपण छोले ज्यावेळी शिजवतो तो त्याचा संपूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो।
अगोदरच छोले शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे याला जास्त वेळ आपल्याला आता शिजवत ठेवायची गरज नाही. यामध्ये मी 3 ते 4 चमचे भाजलेल्या तिळाचं कूट घालणार आहे. तिळाच्या कुटामुळे भाजीला खूप छान चव येते. शेंगदाण्याची कूट वापरण्याची गरज अजिबातच नसते. तिळाचं कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. 2 ते 3 मिनिटे अशीच भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे सगळे मसाले छोलेसोबत एकदम परफेक्ट होतील. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे छोले मसाला आपला बनवून तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.